3 महिन्यांपूर्वी झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा झाली। देशमुखांना झालेल्या मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यावर आरोपींच्या क्रूरतेवरून संतापही व्यक्त करण्यात आला। त्यानंतर बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीची वेगवेगळी प्रकरणं चर्चेत आली। त्यातच आता बीड जिल्ह्यातील विकास बनसोडे हत्या प्रकरण महाराष्ट्रात गाजतंय। बीडमध्ये ट्रक चालक म्हणून काम करणाऱ्या विकासला 10 जणांनी बेदम मारहाण केली। त्याला 2 दिवस डांबून ही मारहाण करण्यात आली। या मारहाणीत विकास बनसोडेचा मृत्यू झाला। हत्या केल्यानंतर आरोपींनी विकासचा मृतदेह आरोग्य केंद्राबाहेर टाकून दिला होता। विकासच्या हत्येचं धक्कादायक कारणही पोलीस तपासात समोर आलंय। एका रागातून जुन्या ट्रक मालकानंच विकासला अमानुषपणे मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय। विकासला इतक्या क्रूरपणे मारण्यात आलं की त्याचं संपूर्ण शरीर काळनिळं पडलं होतं। त्याला झालेल्या मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यावर या प्रकरणाची तुलना आता संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी केली जाते। हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय? ट्रक चालक विकास बनसोडेला एवढी बेदम मारहाण का करण्यात आली? त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। विकास अण्णा बनसोडे हा मूळचा जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातला। तो आष्टी तालुक्यातल्या पिंपरी घुमरी इथं राहत होता। तो ट्रक चालक म्हणून काम करायचा। 16 मार्चला विकासचा मृतदेह आष्टीतल्या कडा इथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ सापडला। त्याच्या संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा होत्या आणि अंगावर काळे निळे वळ उमटले होते। त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रमाणेच विकासची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। मृतदेह सापडल्यानंतर आष्टी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। विकासला डांबून ठेवत सतत मारहाण केल्याचा आरोप त्याचा भाऊ आकाश बनसोडे यानं केला होता। त्यानं काही गंभीर आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीही केली होती। विकासची हत्या तो आधी ज्यांच्या ट्रकवर काम करत होता त्या भाऊसाहेब क्षीरसागर आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनी केल्याचा आरोप आकाशनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला होता। या तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी भाऊसाहेब क्षीरसागर यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला। पोलिसांनी भाऊसाहेब क्षीरसागर आणि इतरांची चौकशी करायला सुरुवात केली आणि हा सगळा प्रकार अखेर उघडकीस आला। विकासच्या मृत्यूचं एक धक्कादायक कारण या तपासातून उघड झालं। आपल्या मुलीसोबत विकासचे प्रेमसंबंध असल्याच्या रागातून क्षीरसागर आणि त्यांच्या साथीदारांनी विकासची निर्घृणपणे हत्या केल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे। विकास बनसोडे पिंपरी घुमरी इथल्या भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ऊस वाहतुकीच्या ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता। 2018 पासून तो क्षीरसागर यांच्याकडे काम करायचा। तो पिंपरी इथेच राहायचा। पण विकासचे आपल्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय भाऊसाहेब क्षीरसागर यांना होता। त्यामुळे काही महिन्यांपूर्वी त्यांनी विकासला कामावरून काढूनही टाकलं होतं। 20 फेब्रुवारीला विकास आपल्या गावी बोरगाव इथे राहायला गेला होता। माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार 12 मार्चला विकास आपला मित्र प्रकाश साळवेसह पिंपरीला गेला होता। तिथं तो भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीला भेटला। त्याचवेळी या दोघांना भाऊसाहेब क्षीरसागरनं त्याच्या घरामागे असलेल्या शेतात आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं। त्यानंतर भाऊसाहेब क्षीरसागर चांगलाच संतापला। त्यानं त्याच्या नातेवाईकांच्या मदतीनं विकास बनसोडे याला धरलं आणि घरासमोरच्या पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवलं। तिथं विकासला दोरी, वायर आणि पट्ट्याच्या सहाय्यानं बेदम मारहाण करण्यात आली। तब्बल 2 दिवस विकासचा हा सगळा छळ सुरू होता। या अमानुष मारहाणीमुळे विकासच्या संपूर्ण शरीरावर प्रचंड जखमा झाल्या आणि त्याचं शरीर काळनिळं पडलं। मारहाण असह्य झाल्यानं अखेर विकासचा मृत्यू झाला। विकासचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यानंतर भाऊसाहेब क्षीरसागर आणि त्याचा भाऊ बाबासाहेब क्षीरसागर हे दोघंही त्याचा मृतदेह घेऊन कडा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले आणि तिथंच त्याचा मृतदेह सोडून हे दोघंही पसार झाले। आपण पकडले जाऊ नये म्हणून त्यांनी हा सगळा प्रकार केला होता। पण गुन्हा लपवता लपवता त्यांच्याकडून एक मोठी चूक झाली आणि त्यामुळेच त्यांचं बिंग फुटलं। मारहाणीत विकासचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यावर भाऊसाहेब क्षीरसागरनं 16 मार्चला विकासच्या फोनवरून त्याच्या घरच्यांना फोन केला। तुझ्या आईवडिलांना आणि नातेवाईकांना पिंपरी घुमरीला घेऊन ये आणि विकासला घेऊन जा असं भाऊसाहेबनं विकासचा भाऊ आकाशला सांगितलं। तेव्हा आकाशनं फोनवर काय झालंय असं विचारलं असता भाऊसाहेबनं तुम्ही इथं या, मग सगळं काय ते सांगतो असं सांगितलं। नसेल यायचं तर ते पण सांगा, आम्ही आमच्या पद्धतीनं विकासचं काय करायचं ते करतो अशी धमकी भाऊसाहेबनं आकाशला दिली होती। इतकंच नाही तर आपण विकासला आपल्याच घराशेजारी डांबून ठेवलं असून
त्याला बेदम मारहाण केल्याचंही भाऊसाहेबनं फोनवरून आकाशला सांगितलं. तुम्ही आल्यानंतरच विकासला सोडण्यात येईल, त्यामुळं तुम्ही लवकर या, असं भाऊसाहेबनं आकाश आणि त्याच्या कुटुंबियांना सांगितलं. हे ऐकल्यानंतर विकासच्या आईवडिलांनी आमच्या मुलाला आणखी मारू नका अशी विनवणी भाऊसाहेबकडे केली. या फोननंतर विकासच्या घरचे चांगलेच घाबरले. विकासचा भाऊ आकाश, त्याचे आईवडील आणि कुटुंबीय तातडीनं पिंपरी घुमरी इथल्या भाऊसाहेब क्षीरसागरच्या घरी गेले. भाऊसाहेब क्षीरसागर ह्याची भाऊजाई सुवर्णा क्षीरसागर त्यावेळी घरात होती. आकाशनं त्यांना विकास कुठे असं विचारलं असता तिनं विकासच्या पोटात दुखतंय, त्यामुळं त्याला भाऊसाहेब क्षीरसागर आणि बाबासाहेब क्षीरसागर हे कडा इथल्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेल्याचं सांगितलं. हे ऐकल्यानंतर आकाश आणि त्याचं कुटुंबीय कडा इथल्या सरकारी दवाखान्यात गेलं. तिथं गेल्यावर त्यांनी भाऊसाहेबला फोन केला, पण त्याचा मोबाईल बंद येत होता. त्यानंतर त्यांनी भाऊसाहेबचा भाऊ बाबासाहेबला कॉल केला, तेव्हा त्यानं विकासला शासकीय रुग्णालयात टाकल्याचं सांगितलं. या सगळ्यामुळं विकासच्या घरचे आणखीनच घाबरले आणि त्यांनी सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांना विकासबद्दल विचारलं. तेव्हा गाडीमध्ये 2 जण विकासला घेऊन दवाखान्यात आले. ते नाव गाव न सांगता लगेच निघून गेले असं दवाखान्याच्या डॉक्टरांकडून त्यांना सांगण्यात आलं. डॉक्टरांनी विकासची तपासणी केल्यावर त्याला मृत घोषित केलं. हे कळल्यानंतर विकासच्या कुटुंबियांनी आष्टी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणात तातडीनं कारवाई करत भाऊसाहेब क्षीरसागरसह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी भाऊसाहेब क्षीरसागर, स्वाती क्षीरसागर आणि सुवर्णा क्षीरसागर यांना अटकही केली. तर इतर 7 आरोपी बाबासाहेब क्षीरसागर, संकेत क्षीरसागर, संभाजी झांबरे, सचिन भवर, सुशांत शिंदे आणि बापूराव शिंदे हे अजूनही फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. ह्या प्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण या प्रकरणानं आता बीडच्या जनतेकडून पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जातोय. अनैतिक संबंधांच्या संशयातून विकास बनसोडेची इतक्या निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर विकासच्या घरच्यांनी कडा आरोग्य केंद्र आणि आष्टी पोलीस स्टेशन परिसरात आक्रोश केला. सगळ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना फाशी देण्याची मागणी विकासच्या घरच्यांकडून केली जाते. दरम्यान विकासचं पोस्टमॉर्टम कडा आरोग्य केंद्रातच केलं जाणार होतं, पण यंत्रणेवर अविश्वास दाखवत त्याच्या घरच्यांनी आष्टी तालुक्यात पोस्टमॉर्टम करायला नकार दिला. त्यामुळं आता विकासच्या मृतदेहाचं छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.